श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपला आजचा व्हिडिओ आहे की पंचमहायज्ञ सेवा, म्हणजेच पहा, पितृदोष दूर करण्यासाठी गुरु माऊलींनी सांगितलेल्या 12 महिने घरच्या घरी महिलांनी करायची अत्यंत सोपी सेवा पंचमहायज्ञ. म्हणजे पहा, कसल्याही प्रकारचा पितृदोष जर आपल्याला असेल तर तो पितृदोष आपला या सेवेने आपल्यावरचा पितृदोष कमी होईल. म्हणजे पहा, कारण प्रत्येकाला सांगितलेलं असतं कोणाला नागबली करायची किंवा मग ते नारायण नागबली करायची म्हटलं की आपण ते त्र्यंबकेश्वरला जायचं, तिथे नारायण नागबली करायची, मग तिथला खर्च, आणि मग आपण काय करतो ते नारायण नागबली वगैरे करत नाहीत. अशा भरपूर गोष्टी असतात. पहा, पितृदोषामुळे पहा आपल्या घरामधील मुलांचे पहा लग्न जमत नाहीत. पहा, लग्नाला मुलं आलेले आहेत पण त्यांचे लग्न जमत नाहीत. परत पहा संतान प्राप्ती होत नाही. पितृदोषाचे भरपूर असे प्रकारचे दोष असतात. पहा, तर आपल्याला त्या पितृदोषातून आपल्याला दूर म्हणजे आपल्यावरचे पितृदोष, आपल्या घरावरचे पितृदोष आपल्याला दूर म्हणजे कमी करण्यासाठी आपल्याला ही गुरुमाऊलींनी सांगितलेली पंचमहायज्ञाची सेवा करायची आहे. आणि हे पंचमहायज्ञ आपण घरच्या घरी म्हणजे पहा, अत्यंत आपण रोज जीवन जगत असताना आपण या गोष्टी करून हे पंचमहायज्ञाची सेवा करू शकतो. पहा, तर हे पंचमहायज्ञ म्हणजे 5 प्रकारचे यज्ञ आहेत. पहा, आणि हे आपण दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा हे करू शकतो. तर चला आपण थोडक्यात म्हणजेच पाहूया की मी तुम्हाला सांगत आहे की महायज्ञाची सेवा गुरुमाऊलींनी कशी सांगितलेली आहे. तर पहा, त्यामध्येच पहिला यज्ञ म्हणजेच पहा देवयज्ञ. आणि दररोज सकाळी अग्नीला 1 चमचा शुद्ध तूप घालावे. म्हणजे पहा, आपण जेव्हा अग्नी म्हणजे आपली चूल असू द्या, गॅस असू द्या, आपण जेव्हा पेटवतो त्यानंतर ती जी अग्नी पेटतो त्यावेळेला त्या अग्नीमध्ये आपल्याला 1 चमचा दूध घालायचं आहे. पहा, म्हणजे तुम्ही थोडंसं शिंपडलं ना तरी पण चालणार आहे. तर हा झाला देवयज्ञ. म्हणजे ते पहा, आपण सर्वप्रथम देवाला दिल्यासारखं. तर हा झाला देवयज्ञ. त्यानंतर पहा ऋषीयज्ञ 2 नंबरला आहे ऋषीयज्ञ. तर ऋषीयज्ञ म्हणजे काय? पहा, दररोज गाईला 1 घास अन्न घालावे. म्हणजे पहा, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगत असते पहा की गाईला आपल्याला पहिली पोळी ही आपल्याला गाईला चारायची असते. तर त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की ऋषीयज्ञ म्हणजे दररोज गाईला 1 घास अन्न घालावे. म्हणजे पूर्ण पोळी नाही पण निदान 1 घास का होईना तुम्हाला अन्न घालायचं आहे. हा ऋषीयज्ञ आहे. आणि त्यानंतर 3 नंबरला आहे पहा की पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे पहा, कावळ्याला दुपारी पहारानंतर 1 घास अन्न घ्यावे. म्हणजे अन्न द्यायचे पहा कावळ्याला. म्हणजे दुपारचे 12 वाजेच्या टायमिंगला पहा आपल्या छतावरती म्हणा कुठल्या झाडावरती पहा कावळे ओरडत असतात. आणि नसतील तरी पहा आपण जर त्यांच्यासाठी घास काढला तर ते खायला येतात. तर याप्रमाणे पहा तुम्हाला बाहेर आपल्या गॅलरीमध्ये असू द्या किंवा छतावरती असू द्या किंवा अंगणामध्ये पहा, असं गार्डनमध्ये असे भरपूर जिथं कुठं झाडं असतील तिथं कावळे बसलेले असतात. आपल्याला दुपारी 12 वाजता कावळ्याला म्हणजे 1 घास तरी अन्न द्यायचं आहे. पहा, म्हणजे तुम्ही पोळी टाकली तुकडे करून तरी चालेल पण तुम्हाला 1 घास तुम्हाला अन्न द्यायचं. हे झालं आपला पितृयज्ञ. म्हणजे ते दुपारचे 12 वाजता आपण केलेला तो पितृयज्ञ आहे. कावळ्याला दुपारी 12 वाजता 1 घास अन्न द्यायचं. तर त्यानंतर आहे 4 नंबरला मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ म्हणजे पहा, दररोज 1 मनुष्यजीव म्हणजे अतिथी चहा, पाणी, जेवण, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट देऊन संतुष्ट करावा. म्हणजे पहा, 1 जीव म्हणजे दररोज आपल्या म्हणजे अतिथी आलेला असू द्या किंवा कुठलेही 1 जीव आपण बाहेर फिरतो तिथे पहा, आपण घरी म्हणजे आपल्या घरी जर आलं तर घरी बाहेर कुठेही आपण हा करू शकतो. पहा, जर हा मनुष्ययज्ञ आहे तर पहा, म्हणजे चहा तरी द्यायचा आहे, पाणी तरी द्यायचं आहे, जेवण तरी द्यायचं आहे, गोळ्या बिस्किट अगदी तुम्ही लहान मुलांना सुद्धा चॉकलेट बिस्किट देऊ शकता, गोळ्या वगैरे. तर हे आपल्याला देऊन आपल्याला संतुष्ट करायचं आहे 1 मनुष्यजीव. म्हणजे पहा, हा मनुष्ययज्ञ आहे. हा 4 नंबरला मनुष्ययज्ञ आहे. यानंतर पहा 5 नंबरला भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे पहा, दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेस ठेवावी. म्हणजे पहा, आपल्या घराच्या बाहेर भिंतीच्या कडेला आपल्याला दररोज थोडीशी साखर ठेवायची आहे. म्हणजे हा भूतयज्ञ म्हणजेच पहा की त्या मुंग्या जी साखर खातात म्हणजे आपला भूतयज्ञ आपल्याकडून तो होत असतो. तर आपल्याला दररोज सकाळी म्हणजे सकाळी कधी म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेस ठेवायची आहे. या प्रकारे आपल्याला भूतयज्ञ असे 5 प्रकारचे
आपले यज्ञ झालेले आहेत. मग हे 5 यज्ञ केल्याने पहा आपले ऋण, वैर, हत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो आणि अर्थात मेन म्हणजे पितृदोष आपला दूर होतो. तर मी तुम्हाला एवढीच माहिती, छोटीशी माहिती होती पण मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की पंचमहायज्ञाची सेवा आपण दररोजच्या जीवनामध्ये जगत असतानाही करू शकतो. तर ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ बनत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.